गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. तोच गोलंदाज या सामन्यामध्ये सुद्धा पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. नक्कीच 30 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 खेळाडू सज्ज असतील. आपण पाहू शकता एक काऊ कॉर्नरला आणि एक लॉंग ऑफला खेळाडू तैनात गोलंदाज तयार झालाय. पहिलाच बॉल रिव्हर्स घेऊन काढले. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि एक सिंगल. चौथी धाव पूर्ण केली जाईल आणि या एका धावेने संघाचा श्री गणेश झालाय खातं उघडलं जाते. एक धाव धावफलकावरती लागली जाईल. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. नक्कीच चांगले रिव्हर्स शॉट आपल्याला पाहायला मिळाले होते आणि या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात तशीच झाली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस हलक्या हाताने खोदून काढले. चेंडूला चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. खेळाडू तैनात आहे. जोपर्यंत फेकी केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची. नक्कीच अरविंदजी पाटील आणि निखिल पाटील यांच्याकडनं चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्याशी जोडले गेले तर कुठे ना कुठे विचार केला चांगली गोलंदाजी येथून करावी लागेल. जर कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल तर गोलंदाज तयार झालाय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु लाईन पाहावी लागेल. वाईट बॉल अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. कुठे ना कुठे नक्कीच आम्ही ज्या दिशेने बसलोय ना त्या ठिकाणून सर्व चेंडू चांगले वाटतात अप्रतिम वाटतात परंतु पंच त्या ठिकाणी तैनात आहेत. अतिशय चांगली पंचगिरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. वाईट बॉल अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकते. 4 धावा धावफलकावरती. चांगली धावसंख्या आता मात्र म्हणावी लागेल. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज तयार झालाय. यावेळेस हलक्या हाताने खोदून काढले. चेंडूला चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेनं. खेळाडू त्यांना ते डायरेक्ट हिट झालीये. अपील तर केली जातीये मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचण्याचं यश मिळालंय आणि फक्त एक सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकले. 5 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात गोलंदाज या ठिकाणी करताना जरूर दिसलाय. मयूर पहिल्या षटकामध्ये दोन्ही बाजूने चांगली स्टार्ट आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर 5 धावा देखील स्कोरबोर्ड वरती लागल्यात. विकेट कुठल्याही प्रकारे गमावलेले नाही असेल त्यामुळे निश्चितच फलंदाजांना आता एक लायसन्स असेल. फ्री माइंडेड आता ते फलंदाजी करू शकतात. गोलंदाज तयार झालाय मयूर. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस थोडासा खराब लाईन आपल्याला पाहायला मिळाली. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. अतिरिक्त धाव आणि पुढचा चेंडू सुद्धा फ्री बॉल असेल. फलंदाजाकडे संधी असेल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं साहिल कुणालनं भरपूर चांगला प्रदर्शन केलं होतं. चांगली फलंदाजी दाखवली होती. आता त्याच्याकडनं देखील अपेक्षा लागल्यात की ह्याही मॅच मध्ये चांगल्या प्रकारे खेळ त्याच्या माध्यमातून व्हावा. यावेळी फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या बॉलवर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न स्वतःला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी मयूर इथे करत असताना. नक्कीच जर विचार केला 6व्या आणि 7व्या स्टंपवर येऊन खेळण्याचा प्रयत्न तर केला होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. चेंडू सरळ यष्टांवरून उसळी खाते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. मंद्र्या मारुती एनकडनं गोलंदाजी करतो. यावी रिवर्सचा फटका. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. त्या दरम्यान आगमन झालंय. मी आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वेलकम. नक्कीच काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला कुणालच्या माध्यमातून रिव्हर्सचा अटेम आणि हा फटका सुद्धा सक्सेसफुल झालाय. चेंडू निघून गेलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गावर. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय आणि चेंडू निघून जाईल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. काय आपण पाहिलं ना ऑर्थोडॉक्स क्रिकेट चांगलं होत नव्हतं त्यामुळे अनऑर्थोडॉक्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. धावफलक या दोन्ही चौकारांच्या मदतीने आता वेगाने पुढे सरकलाय. 14 धावांवर चांगली फलंदाजी आता पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. सुनील पाटील या मी आपणास विनंती करेन आपण
विराजमान व्हा. आपलं मी सहर्ष स्वागत करतोय वेताल चषक 2022 मध्ये. पहिलं षटक आहे ना साहिल, पूर्णपणे मी म्हणेल हायवे देवी टीमच्या नावावरती राहिलं. नक्कीच जर विचार केला पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलला गेला. खारभाव संघ चला, आपल्याला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. नक्कीच अजूनही बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि आज शेवटचा अंतिम दिवस आहे मित्रांनो. फायनल मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे आणि या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव कोरेल, कोणता संघ विजयी ठरेल, कोणता संघ रनरअप ठरेल, हे सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडासा वेळ कमी खर्च करा. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी सज्ज होईल उमेश तरे. नक्कीच गेल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 11 धावा त्याने फक्त खर्च केल्या होत्या पहिलं षटक हाताळत असताना. यावेळेस मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. कुठे ना कुठे जबाबदारी असेल या गोलंदाजावर, कारण विकेट अजूनही गेलेला नाहीये आणि धावफलकावरती धावा सुद्धा 14 लागल्यात. गोलंदाज उमेश सज्ज होईल. टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे, आमचा आवाज जर तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला रिपोर्टिंग करायचे आहे 4 वाजता. यावी वेगवान तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल आलाय. फलंदाज सिद्धेशच्या विरोधात हा निर्धाव चेंडू इथे टाकलाय उमेशनं. खरं तर बऱ्याच वेळा आपण पाहिलंय उमेश पॉवर प्लेची ओव्हर टाकताना दिसतो, परंतु इथे गेम प्लॅन चेंज केला आणि तो प्लॅन थोडासा मी म्हणेल चुकीचा ठरला, कारण धावा खूप जास्त खर्च झाल्या. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. फलंदाजाकडे उत्तरच नाहीये. ज्या प्रकारे लेन टाकतोय अप्रतिम अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आता इथे होत असताना अजून एक डॉट बॉल आलाय. आता सिद्धेश बॅकफुटला ढकलला गेला. अक्षरशः आपण या सामन्याचा विचार केला तर यावेळेचा बॉल इथे मिस्टामिंग स्ट्रोक बॉल हवेमध्ये. फिल्डर भूषण चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, त्या ठिकाणी मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि 2 धावा त्या दरम्यान कंप्लीट झाल्या. 2 निर्धाव आलेत. त्यानंतर साहिल कुठेतरी फलंदाजावर दडपण होतं, तो दडपण क्लिअर करण्यासाठी त्याने मोठा फटका अटेम्प्ट केला, परंतु तिथे फसला होता. तो फटका झेल व्हायला हवी होती. नक्कीच जर विचार केला कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी उमेशच्या माध्यमातून अतिशय तेज तरार बॉल टाकतोय. पुढचा बॉल यावेळेस गतीचा वापर केलाय आणि भिरकावून दिले. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा उत्तुंग असा षटकार. कुठे गोलंदाजाच्या गतीचा वापर केला आणि चेंडूला फेकून दिलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार आलाय. षटकारानं धावफलक पुढे सरकते. 22 धावा धावफलकावरती. ग्रेट शॉट, ग्रेट एक्झिक्युशन पाहायला मिळालं. समोर होता बॉल अगदी व्ही शेप मध्ये. खरं तर स्ट्रेट बॅटनं समोर खेळणं तितकंसं सोपं नसतं, परंतु फलंदाज सिद्धेशने इथे दाखवून दिलं. कुठेतरी लेन थोडीशी चुकली. आपण पाहतोय ना कधी कधी गोलंदाज यॉर्कर लेन टाकण्याच्या नादामध्ये ओव्हर पिच देखील करतात आणि फलंदाज त्या गोष्टीचा फायदा उचलतात आणि तसंच पाहायला मिळालं. इथे हाफ ट्रॅकर फोर्स केलाय. ताकद पाहायला मिळाली आहे. पॉवर पॅक स्ट्रोक बॉल बाउंड्रीच्या बाहेर. अनादर विकेट. षटकार. काय जबरदस्त फटका आता आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज सिद्धेशच्या बॅट मधनं हा षटकार आलाय. नक्कीच बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज सज्ज होईल. उमेश वापसी करावी लागेल. यावेळेस फुल टॉस आहे आणि फुल टॉल वसूल गेलाय. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. माध्यमातून ग्रेट बॅटिंग परफॉर्मन्स. सुरेख फलंदाजी आतापर्यंत इथे दाखवली. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल पाहायला मिळते 34. लाजवाब. नक्कीच समिता जर विचार केला ना तर पहिल्या मॅच नंतर या मॅच मध्ये स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी बनवली होती. नक्कीच गेल्या मॅच मध्ये उमेशनं पहिलं षटक हाताळलं होतं आणि परंतु या मॅच मध्ये दुसरं षटक उमेशला हाताळण्यासाठी बोलावलं आणि अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल. 20 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केलेत.
प्रत्येक कॅप्टन प्रत्येक कर्णधार आपापल्या प्लॅनिंग नुसार गेम खेळत असतो, रणनीती आखत असतो. कधी त्याची प्लॅनिंग सक्सेस होते तर कधी अनसक्सेस देखील होते. क्रिकेटचा खेळ आहे. सागर आलाय पहिल्या मॅचचा हिरो, ज्यानं दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्तम दर्जाची कामगिरी. खरं तर आपण काय आता नेमकं टर्निंग काय राहिलं या पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. भूषण झेलपर्यंत पोहोचला होता, परंतु ती झेल त्याच्या हाताला स्पर्श होऊन सुद्धा त्याला स्वीकारता आली नाही आणि तदनंतर त्यानं 3 षटकार ठोकले. म्हणजे झेलाला किती महत्व आहे क्रिकेटमध्ये. सागर राईट आर्म ओव्हर द विकेट, रिव्हर्सचा फटका इथे अटेम्प्ट केला, परंतु टायमिंग प्रॉपर जुळालं नव्हतं. एक धाव मिळेल. धावफलक आता एकादावीच्या मदतीनं पुढे सरकत असताना 35 वर चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप होते. साहिल, तुला आठवते T20 विश्वचषक ती मॅच पाकिस्तान विरोधात ऑस्ट्रेलिया. मॅथ्यू वेडची कॅच सोडली हसन अलीनं शाहीन आफ्रिदीच्या बॉलिंगवर आणि मॅथ्यू वेडनं 3 षटकार ठोकत असताना पाकिस्तानला वर्ल्ड कपच्या बाहेर फेकलं. त्यामुळे झेलाला किती महत्व आहे क्रिकेटमध्ये. इथे अपील झाली आहे. यस, फिंगर अप, बॅट्समन आउट, बिग विकेट. शिंदेश बॅक टू द आउट. धावसंख्या 35 वर हा पहिला धक्का इथे दिलाय गोलंदाज सागरनं. पुन्हा एकदा सागरनं चांगलं कार्य केलंय. खरं तर पहिल्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगलं प्रदर्शन राहिलं. टीम अडचणीमध्ये असताना त्यानं फलंदाजी केली. आता गोलंदाजी करत असताना टीम अडचणीमध्ये आहे आणि सागरनं पुन्हा एकदा सिद्धेश सारख्या एका विध्वंसक फलंदाजाला इथे बाद केलंय. म्हणजे संकटमोचक, मॅन ऑफ क्रायसिस जरूर सागरनं रोल प्ले केलाय टीम खारबावसाठी. जाणता राजा खारबाव विरुद्ध एकवीर हायवे दिवे अशी लढत आपण पाहतोय. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ गुड बॉईज केवनी दिवे टीमच्या विरोधात सुपर 3 साठी लढेल. आज मित्रांनो स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फिनाले डे. अँड हु इज द चॅम्पियन, कोण ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन, आज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार झालाय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. जोरदार अपील तर केली जाते, पंच नाकारतायत आणि आणखीन एक सिंगल चौटी धाव पूर्ण केली जाईल आणि या चौट्या धावेनं धावफलक सुद्धा पुढे सरकते. 36 धावा धावफलकावरती. कुठे ना कुठे विचार केला तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 36 धावा चांगली टोटल धावफलकावरती पाहायला मिळते. इथे फुल टॉस बॉल ऑन साइडला, शॉट ऑन पूल गेला, बॉल चालला डीप मध्ये. मिळेल 1 धाव. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना 37 रन्स. यावेळेचा बॉल इथे स्विंग याला मिस. धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज जवळपास पोहोचला होता स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समन पर्यंत, परंतु राहुलचा रिस्पॉन्स नव्हता. डॉट बॉल आलाय, चांगलं कमबॅक केलंय, ग्रेट बॉलिंग. चर्चा करत होतो ना साहिल, मॅन ऑफ क्रायसिस, संकट मोचक, तारणहार. निश्चितच टीमचा सागर आज पाहायला मिळालाय. ज्या प्रकारे त्यानं रोल प्ले केलाय, बॅटिंग असू द्यात किंवा बॉलिंग असू द्यात. इथे ओव्हर पिच बॉलला लॉफ्ट केलाय, बॉल निघून जाईल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुलच्या बॅटमधनं हा तडाखा पाहायला मिळाला. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. नक्कीच कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी करत होता गोलंदाज सागर, परंतु शेवटचा चेंडू ओव्हर पिच देऊन बसला आणि त्याचा पुरेपूर फायदा राहुलनं उचलला. 6 धावांसाठी फेकून दिलं काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानं धावफलकाला आकार आला. धावफलक 43 वर जाऊन बघा, पोहोचला. एक सूचना आली आहे ऑर्गनायझिंग कमिटीकडनं. यानंतरचा जो सामना होणार आहे, चालू सामन्यामधील विजेता संघ विरोधात गुड बॉईज केवनी दिवे, हा सामना 3 षटकांचा असेल, ह्याची नोंद घ्या. 3 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 43 वरती. चांगली धावगती आता पाहायला मिळते. 14.33 ची सरासरी प्रत्येक ओव्हर मागे आपण पाहिली आहे.
बघा पुन्हा एकदा विनंती सूचना आहे तुम्ही कॅप्टन लक्षात घ्या चालू सामन्यामधील विजेता संघ आणि केवनी दिवे गुड बॉयज केवनी दिवे ही मॅच 3 षटकांची असेल वेळेअभावी षटक कपात या ठिकाणी केली जात आहेत कारण आज मित्रांनो आपल्याला अगदी वेळेनुसार अंतिम फायनल देखील खेळवायची आहे बक्षीस समारंभ देखील करायचा आहे लास्ट ओव्हर बोल तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यावेळेचा बॉल इथे खराब चेंडू आणि पहा धावा भरपूर मिळतील पंचांचा इशारा आलाय नो बॉल आणि बॉल निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर चौकार 5 धावा आता इथे नाहीये फलंदाज कुणालला नक्कीच एकच असा प्रकार होता नक्कीच कॅच सुद्धा आउट होऊ शकत नव्हता आणि त्रिफळा सुद्धा उडवल्या असत्या तरी बाद होऊ शकत नव्हता परंतु या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय कुठे ना कुठे नक्कीच मी म्हणेन विकेट फेकून दिली आहे कुणालनं कारण नक्कीच चांगली बॅटिंग करत होता परंतु शेवटपर्यंत येता येता थोडीशी बॅटिंग कमजोर व्हायला लागली नक्कीच 40+ मध्ये सुद्धा आपण अशा प्रकारेच पाहू शकतो की एखाद्या फलंदाजाच्या बॅटला बॉल लागत नसेल ना तर ते सुद्धा बॅट सोडून देतात नक्कीच ते विकेट फेकून देतात नवीन फलंदाज सुमित आलाय तरी तसे आपण पाहिलं तर सुमितचं येणं बाकी होतं त्यामुळे कुणालनं कुठेतरी विकेट फेकली आहे तर एक्झॅक्टली सुमित काय करतोय लेफ्ट आर्म गोलंदाज आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर काय करेल हा प्रश्न इथे उपस्थित झालाय पहिला बॉल इथे सोडून दिला अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज अनिकेतनं व्हाईट बॉल आला अवांतर धाव मिळते धावफलक अवांतरच्या मदतीने आता पुढे सरकत असताना धावफलकावर 50 धावा 50 अप टार्गेट जे हवं होतं आता त्या टार्गेट पर्यंत वाटचाल इथं करत असताना मोठ्या संख्येने पाठीरागे आपण पाहतोय टीम हायवे दिवेचे यावेळेचा बॉल स्विंग यानं मिस शॉर्ट बॉल आलाय साहिल ज्यावेळी आपण एखाद्या टीमची पाठरागण पाहतोय मोठ्या संख्येने पाठीरागे पाहतोय हे प्रेम असतं क्रिकेटवरचं तसे आपण म्हणतो ना की तुम्ही 11 जण नाही तर तुमचा पूर्ण गाव तिथे खेळत असतो गावाच्या सन्मानासाठी हे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं हायवे दिवे विरुद्ध खारबाव अशी लढत आपण पाहतोय अनिकेत ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल आहे समोर लॉंग ऑफला फिल्डर आहेत पुन्हा एकदा चूक झाली आहे झेल ड्रॉप झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न एक्झॅक्टली काय घडलंय स्टंपला आय थिंक मला वाटतं हिट झाला होता बॉल झेल ड्रॉप झाली पा सुरुवातीला आपण पाहिलं सिद्धेशची कॅच सोडली त्यानं सिद्धेशनं आक्रमण केलं आता सुमितची कॅच सोडली आहे सुमित काय करेल एखाद्या फलंदाजाला जीवनदान मिळतो ना त्यानंतर तो फलंदाज अजून आक्रमक होत असतो आणि ते आता चित्र पाहायला मिळेल का टीमची टोटल 2 धावेच्या मदतीने पुढे सरकली आहे 52 वरती म्हणजे झेल ड्रॉप झाली आणि धावा 2 खर्च झाल्या चुकीला माफी नाहीये छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील नंतर येणाऱ्या चेस डाऊन मध्ये तुम्हाला त्या चुकीचा निश्चितच परिणाम होणार आहे यावेळी सुमितसाठी हा बॉल इथे मिस टाइम जरूर क्षेत्ररक्षक मिड विकेट मधून आले होते जोपर्यंत बॉलवर येतील तोपर्यंत 2 धावा घेण्याची वेळ होती आणि धावफलक पुन्हा एकदा 2 धावेच्या मदतीने पुढे सरकल्या 54 वरती साहिल मोठा फटका येत नाहीये परंतु सिंगल डबल वरती इथे भार दिलाय कुठेतरी स्कोरबोर्ड हलतं ठेवण्याचं कार्य केलंय काय म्हणशील या रणनीतीविषयी
नक्कीच मोठे फटके खेळण्यापासून अजूनपर्यंत तरी अनिकेतनं वंचित ठेवले. नक्कीच नो बॉल तर आला होता, त्यावर ते नशिबाचा चौकार केला. त्यानंतर बॅटच्या माध्यमातून अजूनही कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. अजून एक नो बॉल, अजून एक फ्री बॉल असेल. संधी असेल आता अजून एक मी म्हणेल ऑपॉर्च्युनिटी असेल ती म्हणजे अर्थात जुमीतकडे. एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी पाहिलं जाते. पंचांचा इशारा नो बॉल आलाय. बघा वेळ कमी घ्या प्लीज टीम खारबाव. नक्कीच समीर दादा, तू याआधी म्हटला होता की ग्रामीण क्रिकेट आहे. नक्कीच गावाच्या सन्मानासाठी एकत्र येतात सर्व खेळाडू. नक्कीच काही वेळेस काय होतं की गावाच्या सन्मानासाठी येतोय खेळाडू. 11 खेळाडू खेळ खेळत असतात, परंतु संपूर्ण गाव एकत्र येतो. आणि काही काही वेळेस कोणत्याही नक्कीच जे प्रेक्षक आलेले असतात ना, ते गावासाठी जेवत सुद्धा नाहीत एक वेळेस. नक्कीच दुपारच्या वेळेस जर मॅच असली तर त्या मॅच सर्व कामे टाकून मॅच पाहायला येतात. त्यावेळेस ते जेवत सुद्धा नाहीयेत. नक्कीच कुठे ना कुठे जेव्हा एखादा खेळाडू जेव्हा आउट होतो ना, त्यावेळेस सर्व खेळाडू आणि सर्व गावाचे पाठीराखे सुद्धा निराश असतात. यावेळेचा बॉल इथे शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागली. बॉल बॉडीवरती ब्रश झाला. मिळेल एक धाव. धावफलक एका धावेच्या मदतीने आता पुढे सरकत असताना धावफलकावर 56 56 अब तक 56 धावफलक पाहायला मिळते. शेवटची ओव्हर आहे. अंतिम चेंडू षटकामधील या पहिल्या डावाचा अंतिम बॉल. फलंदाज सामोर जाईल राहुल, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आपण पाहिला होता सागरच्या विरोधात. 56 धावा भरपूर चांगला आता स्कोर मी म्हणेल या ठिकाणी लावलाय. कारण अगदी आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये देखील धावांचा बचाव करत असताना टीम हायवे देवीने सामना जिंकला होता. यावेळेचा बॉल इथे मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर चेंडू पर्यंत जरूर आलेत आणि ह्यावी मात्र चूक होणार नाहीये. झेल स्वीकारली आहे. फलंदाज बाद झाले आणि टोटल 57 धावांचं आव्हान ठेवलंय ते खारबाव संघासमोर. खोणी संघ हायवे दिवस संघानं प्रथम फलंदाजी करत असताना नक्कीच कुठे ना कुठे कोणता संघ या सामन्यावर विजय संपादन करेल हे पाहावं लागेल. नक्कीच नंतर यानंतर सामना असेल तो गुड बॉय केवणी दिवे विपक्ष विजेता संघ डीजे. विशाल पाटील आणि सोबत असतील समीर ठाकरे.
चला इथं मास सुरू करूया. सो थँक्यू सो मच साहिल शेलके आणि थँक्यू सो मच समीरजी ठाकरे सर. आणि इथनं नक्कीच आपण जर विचार केला सेकंड राऊंड शंती मॅच पाहतोय टीम आपल्या जाणता राजा खारबाव इथनं फाईट करताना दिसते अगेन्स्ट टीम हायवे दिवे. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धावफलक आपण डबल बघितलं तरी 56 मधल्या 57 धावांचं टार्गेट आहे. आणि त्या अनुषंगाने इथनं जर आपण विचार केला ना तर ही मॅच देखील आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहा. टीम गुड बॉय केवनी दिव्या या मॅचची विजेता टीम लगेच नेक्स्ट मॅचमध्ये तुमच्यासोबत फाईट करेल. त्यानंतर ब्राह्मणदेव भाटाले आपण देखील रिपोर्टिंग करायची आणि कालच्या दिवसामध्ये गावदेवी अंजूर आपण देखील रिपोर्टिंग करायची आहे कारण आपण ड्रॉ देखील करणार आहोत. सो इथनं मॅच सुरू करूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन भूषण आणि मयूरची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला इथनं सुमित गोलंदाजी करताना दिसतील. तब्बल 57 धावांचा टार्गेट आहे. पॉवर प्लेचा पहिलं षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून भरपूर इम्पॉर्टंट असेल कारण कुठे ना कुठे 57 धाव बनवायचे असतील ना तर या पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा अटॅकिंग क्रिकेट इथनं खेळावं लागेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे तिचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल कारण लक्ष थोडं मोठं आणि आज आपण या तिसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये आहोत. सातत्याने विचार केला 3 दिवसामध्ये भरपूर चांगला क्रिकेट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय केला आणि नक्की GCच्या माध्यमातून तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसले. इथं मॅच सुरू होतीये. सुमित पहिला बॉल पहिलाच बॉल स्लॉक स्वीप केलायचा होता. प्रॉपर कनेक्शन नाहीये. हिट झाले बॅट्समन. डॉट बॉलने इथनं सुरुवात केली या पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज सुमितने. सलामीची जोडी भूषण आणि मयूर मैदानाच्या आतमध्ये आहे. अजून येणाऱ्या बॅटिंग लाईनअप मध्ये तुम्हाला सागर कारभारी सारखा देखील एक मोठा खेळाडू इथनं पाहायला मिळेल. पुढचा बॉल सुमित स्टेप आउट होऊन आले होते आणि बघा वॉट अ शॉट. इथनं स्वतःला कंट्रोल केलं बॅट्समनने आणि आउटफील्डने साथ दिली नाहीये. जवळ जवळ 3 फिल्डर एका बॉलचा पाठलाग करतात आणि इथनं बघा अगोदर ना जो फिल्डर होता डी बॅकवर्ड पॉइंट रिजनला त्याचं आपण कौतुक करू. बॉल अडवला बट त्यानंतर कुठे ना कुठे आपल्याला थोडीशी रेस पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. बट 3 धावा त्या दरम्यान इथनं कंप्लीट झाल्यात आणि 3 धावेच्या मदतीने ऑफ द मार्क झाली टीम खारबाव. भरपूर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला कारण सुमितने बघितलं होतं की बॅट्समन भूषण कुठे ना कुठे स्टेप आउट झाले होते. थोडीशी लाईन मागे गेली तरी सुद्धा स्ट्रोक भरपूर चांगला आपल्याला येताना दिसला बॅट्समन भूषणच्या माध्यमातून. आता स्ट्रायकर एंडला प्रथमतः या इनिंग मध्ये मयूर आता स्ट्रायकर एंडला येतील. लेफ्ट हँड बॅट्समन आता अनुषंगाने फिल्डिंग एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आता एक तुम्हाला लॉंग ऑन पाहायला मिळेल. पुढचा बॉल हा मिस टायमिंग आहे. बॉल हवे मध्ये कबरच्या फिल्डर कोणतीही मिस्टेक नोंदणार नाहीये. टीमला जाईल एक झेल आणि संपेल बॅट्समन. आणि आता येतीलच जरूर. तर जाऊया तत्पूर्वी आपण सामन्याकडे. आपल्याकडे जसजशी वेळ मिळेल तसे आपण प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवत जाऊ. वेळ सध्या कमी आहे. पुढचा बॉल ही ॲव्हरेज बघा लाईन भरपूर चांगली. ॲव्हरेज देखील ना स्टेप आउट होऊन खेळण्याची मनशा तर होती. बट गोलंदाज सुमितचा पण या ओव्हरमध्ये कौतुक करू कारण प्रत्येक बॉलवर ना तुम्ही लाईन अँड लेंथ पहा. प्रत्येक बॉलवर तुम्हाला काहीतरी नवीन इथं पाहायला मिळेल. आणि आणखीन इथनं हा डॉट बॉल म्हणजे तो तब्बल धावफलक आता जर आपण बघितलं 3 आहे आणि 1 विकेट देखील गेली आहे. पहिल्या षटकामध्ये 57 धावा डिफेंड करताना एक चांगली गोलंदाजी इथं पाहायला मिळतीये. हा देखील हा ट्रॅक बॉल आणखीन एक बॅट्समनची मिस्टेक. आणखी टक्का बावला.
टार्गेट विशाल अगदी आपण पाहिलं तर 57चं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला चुका पाहायला मिळाल्यात फलंदाजांच्या माध्यमातून. टीमची टोटल आतापर्यंत आपण विचार केली ना तर फक्त आणि फक्त 3 धावा आणि 2 विकेट इथे गमावल्यात. त्यामुळे कुठेतरी खराब सुरुवात. सुमितनं खूप चांगली सुरुवात केली या महत्वाच्या मॅचचा विचार केला तर. कारण जिंकणारा संघ गुड बॉयज केवनी दिवेच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल. सुमितचा हा बॉल सागर साठी आला इथे ठोकलाय सागरने षटकार. आपल्या नावावर लौकिकाला साजेशी कामगिरी करून दाखवली आहे. घणाघाती प्रहार चेंडू सीमेच्या बाहेर षटकार. बघा सागर मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल बाहेर. काय इथनं जरा कौतुक करू आपण. सागर कारभारीच्या पहिल्याच बॉलवर विकेट आणि तब्बल धावफलक आता 90 जाऊन पोहोचला. आणि आता बघा पहिल्या षटकाचा खेळ देखील कम्प्लीट. धावफलक तब्बल 9 आणि विकेट्स गेले तब्बल 2. म्हणजे आता 18 बॉलाचा समीकरणाचा जर आपण विचार केला तर अजून देखील 48 धावांची गरज आहे. जाऊया मार्चच्या दिशेने. पहिल्या षटकामध्ये तब्बल विचार केला 9 आला म्हणजे 18 बॉल अजून देखील 48 धावांची गरज. बघा सागर कारभारीने इथनं संकेत दिलेत की इथनं बघा आम्ही जिंकू किंवा हरू ती गोष्ट आम्हाला माहीत नाहीये, बट इथनं शेवटच्या चरणापर्यंत माझ्या माध्यमातून 100% कमिटमेंटने इथनं फाईट केली जाणार आहे. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाजी इथनं कुणाल इथनं मुंडरा एंड कडून इथनं गोलंदाजी करताना दिसतील. आगास तर केला. आता सागरनं मागच्या मॅच मध्ये देखील अशीच काही परिस्थिती असताना चांगली फलंदाजी दाखवली होती. आता ह्या मॅच मध्ये आपण जरूर पाहणार आहोत. कुणाल आले मुंडोरा यांच्या ठोकाकडनं. यावेळेचा बॉल इथे स्विंग यांना मिस. सचिन आहे लेफ्ट हँड बॅट्समन आणि सागर ॲज फॉर सचिन अँड ॲज फॉर सक्सेस मिळेल का, सक्सेस मिळेल का या दोन फलंदाजांना, हा प्रश्न आता इथे उपस्थित झाला. डगआउट मधनं तर जरूर करत असतील की सागर शेवटपर्यंत मैदानामध्ये टिकून राहिला पाहिजे तर मॅच मध्ये जरूर मजा येईल. प्रेक्षकांना देखील ठाऊक आहे. यावेळेचा बॉल इथे वॉड शॉट बॅट मधून टक कसा आवाज आला आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला. षटकार. थँक्यू डीजे. काय स्ट्रोक पाहायला मिळाला तर मांजर आपण विचार केला ना तर स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला फेकून दिला बाजूवाल्या प्लॉट मध्ये. काय स्ट्रोक इथनं पाहायला मिळाला. उल्लेखनीय इथनं बॅटिंग इथनं केली जाते आणि या बॅटिंगची बघा आता गरज देखील आहे. कारण जर आपण विचार केला दाफडक तर मला साधावीच्या मदतीने जाऊन पोहोचेल 15 वर. आणखीन असे जर स्ट्रोक आले ना तर माझ्या आणखीन चांगली पाहायला मिळेल. पुढचा बॉल हा देखील हाफ ट्रॅकर आणि त्याच दिशेने बॉल चाललाय. सेम शॉट अँड सेम रिझल्ट. 1 मोर विकेट. तुझे नादानी मना येरा केलास तुझे नादानी. कोणते उरलेत फुल लेन डिलिव्हरीज किंवा एखादा मिळतं म्हणे बाउन्सर देखील ट्राय करायला हवा. नाही नाही यार, मी जरूर म्हणेल ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावलंय ना, जे मागचे 2 फिल्डर आहेत ते 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत त्यामुळे बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण बाउन्सर व एखादा बॉल जर परकट किंवा पंचिंग स्ट्रोक आला तर बॅकवर्ड पॉइंट किंवा लॉंग स्टॉपला चौकार जाऊ शकतो. फील्ड पोझिशन पाहिल्यानंतर विशाल जरूर मला वाटतं की फुल्लर लेनचा बॉल येईल. कारण एक लॉंग ऑन आहे. त्यानंतर सर्व क्षेत्ररक्षक ऑफ साइडला आपण पाहतो 38 सर्कल मध्ये.
यावेळी पंचांचा इशारा, नो बॉल आलाय. फिल्डर आहेत अगदी 4 फिल्डर डीप मध्ये होते ऑन साइडला, तरी देखील त्यांच्या गॅप मध्ये चेंडू गेला सीमेच्या बाहेर. ग्रेट बॅटिंग, काय फलंदाजी केली जाते. थँक्यू डीजे. इथनं आणखीन एक मिस्टेक बघा. आता हा नो बॉल म्हणजे या बॉलवर 4 धावा, म्हणजे अजून पुढचा बॉल फ्री हिट. अगोदरच बघा इथनं आता मी म्हणेल का स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे, कारण आता हा नो बॉल म्हणजे फ्री हिट बॉल असेल. आणि धावफलक आता बघा किती वेगाने पुढे 26 वर. पहिल्या षटकानंतर कुठे ना कुठे नाही मॅच मध्ये टीम हवे दिवे बॅलन्स वाटत होती, पण या षटकानंतर ना पूर्णपणे कमबॅक झाला. काय बॅटिंग केली आतापर्यंत बॅट्समन सचिनने. 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आला. कुठे ना कुठे सागर कारभारीला ज्या प्रकारे साथ त्यांनी द्यायची होती ती साथ आता मिळतीये. बघा जय ब्राह्मदेव भाटाळे, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण रिपोर्टिंग करा. गावदेवी अंजूर आपल्याला देखील रिपोर्टिंग करायची आहे. यावी चांगला चेंडू आलाय, चांगली लेन पाहायला मिळाली. याच लेनची चर्चा करत होतो या अगोदर. अगदी पाहिलं तर मी म्हणेल फलंदाजानं गोलंदाजाची लेन थोडीशी खराब केली, कारण पहिला बॉल पुढच्या लेनवर होता, अगदी स्लॉट मध्ये घेऊन चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने फेकलं. त्यानंतर त्यांना हाफ ट्रॅकर टाकला, त्याही चेंडूला षटकार मारला. मग ऑप्शनच उरले नव्हते. त्यानंतर आला फुल टॉस आणि त्याही बॉलवर मोठा फटका पाहायला मिळाला होता. यावेळी शपल क्रॉस झाले, स्वतःला जागा बनवली, बॉल लॉंग लेग क्षेत्रामध्ये इथे खेळून काढलाय. एक धाव जोडली जाईल स्कोरबोर्डवर आणि धावफलक आता एका धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना 27 वरती. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये आहे ना विशाल, सुमितनं जो प्रेशर निर्माण केला होता टीम खारबावरती ना, तो प्रेशर आता शिफ्ट झालाय अर्थातच हायवे दिवेवरती. का तर सचिननं खूप चांगली बॅटिंग केली आहे. म्हणजे क्रिकेटचा खेळ पहा, क्रिकेटचा खेळ बदलायला 1 ओव्हर पुरेशी आहे. आणि चला विनंती असेल टीम हायवे दिवे आपण आपली फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो, कारण बिकॉज वेल थोडा कमी आहे. आणि की ज्या गोष्टीची आपण चर्चा केली की क्रिकेट ना मित्रांनो टीम गेम आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कुठे ना कुठे तुमचा गोलंदाज सुमित चांगली गोलंदाजी केली, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये जो सुमितने प्रेशर बनवला होता ना तो रिलीज झाला, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल रन्स गेल्या 18 रन्स गेल्या. चला प्लीज थोडं फास्ट केला. 12 बॉल आता 30ची गरज आहे. इथनं टीम वर्कची गरज आहे. आता बघा 12 बॉल तब्बल 30ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन सचिन असते, नॉन स्ट्रायकर एंडला इथनं तुम्हाला सागर कारभारी दिसतील. मॅच टर्निंग ओव्हर, कारण 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. या षटकापासून जरूर विशाल समजेल आपल्याला की नक्की कोणत्या संघाच्या बाजूने सामना झुकतोय. महत्वाची ओव्हर आहे. गोलंदाजी करण्यासाठी नंदू आलाय, सर्वात अनुभवी क्रिकेटर आपण पाहिलं तर हायवे दिवे टीम. नंदू आले तर या ओव्हरमध्ये दमान गोलंदाजी करण्यासाठी बंदरा मारुती एंड कडून पहिला बॉल नंदूचा पुल करायचा होता, पण जितका बाउन्स ऍक्सेप्ट केला होता ना या बॉल मागे, बॉल थोडा खाली राहिला. अनुषंगाने हा डॉट बॉल. डेफिनेटली जसजसे डॉट येतात ना तसतसं आपण जल्लोष आणि सेलिब्रेशन पाहू शकता नीलूचा. नीलू म्हात्रे त्या ठिकाणी सज्ज आहे आणि निश्चितच त्याचा संघ ज्या ज्यावेळी चांगला कार्य करतो ना त्यावेळी तो खूप हॅप्पी असतो. पहिला बॉल डॉट बॉल म्हणजे आता प्रेशर ना बॅट्समनवर आहे, कारण बघा तुम्ही 4 ओव्हरच्या माझ्यामध्ये 1 डॉट बॉल जरी फेस करताना तरी ॲज अ बॅट्समन तुम्ही प्रेशर फील करता, कारण एक बॉल इम्पॉर्टंट असतो ना. त्या अनुषंगाने आता बघा 11 बॉल 30ची गरज आहे. रिक्वायर्ड तर बघा 15 पेक्षा जास्त आहे, म्हणजे प्रति षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके इथनं खेळायचे. सागर कारभारी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल, हा बॉल बघा इथनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. फिल्डर एक मागे उभा केला होता या स्ट्रोक साठी आणि सिंगल इथनं कम्प्लीट केली जाते. आता लास्ट ओव्हरमध्ये बघा सचिनने चांगली बॅटिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये लास्ट बॉलवर सागरने देखील एक षटकार ठोकला होता, पण आता बघा 4 बॉल या ओव्हरमध्ये बाकी आहेत आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये ना जर अंतिम चरणापर्यंत टीम खारबावला इथं संघर्ष करायचा ना 4 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके. येस डेफिनेटली 2 स्कोरिंग स्ट्रोक इथनं गरजेचे आहेत. सागर आणि सचिन ज्या अंदाजाने फलंदाजी करतोय इझिली बाउंड्री लाईन क्लिअर करतायत असं वाटतंय. सचिनच्या बॅटिंगचा विचार केला तर सागरनं देखील या इनिंगमध्ये एक षटकार ठोकलाय,
त्यामुळे त्याच्याकडे देखील क्षमता आहे आणि त्यानं बऱ्याचदा विशाल अशा परिस्थितीमधनं टीमला काढलेला आहे बाहेर. आता ही मॅच जरूर मी म्हणेल या दोन फलंदाजांवरती भरपूर जबाबदारी असेल खारबाव टीमची या मॅचचा विचार केला तर. मारुती मंदिराच्या टोकाकडनं पुन्हा एकदा नंदू वर द विकेट. इथे वेग कमी केला, स्लो वन टाकला, परंतु लेंथ रीड केली, चेंडूला पीक केलं, फेकून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. बूम बूम सिक्स. मोर डोलीला गावलंय सोन्या सारू. थँक्यू डीजे. काय स्ट्रोक आला, हाफ ट्रॅक बॉल आणि ऑन साईडला फटका. ज्या प्रकारे उल्लेख केला होता की बॉल रीड केला आणि रीड करणं देखील तितकंसं गरजेचं. बघा ॲज अ बॅट्समन ना तुम्हाला ना कोणताही गोलंदाज तुमच्या समोर असो, मी नेहमी एक सांगेन की तुम्ही गोलंदाजाला नका बघू, तुम्ही बॉलला बघा, तेव्हा तुम्ही बेटर बॅटिंग करू शकता. आणि त्या अनुषंगाने सागर कारभारचा जो स्ट्रोक आलाय ना हा निर्णायक स्ट्रोक होता, बिकॉज मोठ्या फटक्यांची गरज देखील होती आणि षटकार इथं या बॉलवर आलाय. आणि मी अगोदर देखील उल्लेख केला की 4 बॉलमध्ये ना किमान 2 मोठे फटके, एक तर आला, अजून देखील या ओव्हरमध्ये 3 बॉल बाकी आहेत. त्या अनुषंगाने सागर ज्या प्रकारे बॅटिंग करतोय ना, जर असे बॉल टाकले गेले गोलंदाजाच्या माध्यमातून तर आपल्याला एक नाही आणखी 2 देखील येताना दिसतील. डेफिनेटली तेच तर चर्चा आपण विशाल करत होतो की सागरच्या अंदाजानं फलंदाजी करतोय ना की त्याला भरपूर इझिली बाउंड्री लाईन क्लिअर होते. भरपूर वेळ आहे त्याच्याकडे असं वाटतंय. ज्याप्रमाणे आता एक सिली पॉइंट आपल्याला पाहिजे तो सिली मिड ऑफ दबाव वाढवण्यासाठी कुठेतरी लावलाय कॅप्टनची. आता ही रणनीती आहे, परंतु सागर कुठल्याही प्रकारे दबावामध्ये जाईल का, परंतु यावी क्लीन बॉल. यू मे सा विल डेफिनेटली हिट. डिफेन्स करण्याचा प्रयत्न, परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. हे पाहू शकता रिप्ले मध्ये, स्विंगिंग यॉर्कर. ओहो, बॉल ऑफ द टुर्नामेंट. सर्वोत्कृष्ट चेंडू मी म्हणेल या 3 दिवसांमध्ये आतापर्यंत. एक बॉलर साठी ना ड्रीम डिलिव्हरी. थँक्यू डीजे, थँक्यू 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 डीजे, थँक्यू. ड्रीम डिलिव्हरी, बिकॉज बघा स्विंगिंग यॉर्कर ना या बॉलवर तुम्ही ना मोठे फटक्यांचा विचारच नका करू, कारण हा बॉल हिट करणं भरपूर. बघा एक नॉर्मल यॉर्कर जो सरळ निघून जातो त्या बॉलवर कदाचित कधी कधी आपण मोठा फटका बघतो, बट स्विंगिंग यॉर्करला हिट करणं सोपं नाहीये. सागर कारभारी सारखा बॅट्समन देखील या सालामध्ये अडकला. आता विचार हा पडलाय की ज्या प्रकारे सागर बॅटिंग करत होता या डिफेन्सिव्ह स्ट्रोकची काय गरज होती. विशाल तुला आठवतो मिचेल स्टार्कने बेन स्टोक्सच्या विरोधात 2019च्या वर्ल्ड कप मध्ये टाकलेला तो चेंडू. जरूर अगदी आठवण झाली. स्विंगिंग यॉर्कर, बेन स्टोक्सची बॅट अशी अडकली होती, त्याचप्रमाणे अगदी पाहायला मिळालं. यस, ऑफस्टम गेला होता, कारण एक लेफ्ट हँडेड बॉलर जेव्हा येऊन एकदम फुल लाईन डिलिव्हरी टाकतो ना, तेव्हा जर विचार केला मिचेल स्टार्क ॲज अ बॉलर 140 किलोमीटर प्रति आवरच्या घंट्याने गोलंदाजी करतो. चला मागच्या दिशेने इथं जाऊया, बट इथं चर्चेचा विषय लास्ट बॉल होता. काय बॉल टाकला होता पुढचा बॉल, हा देखील लोवर फुल टॉस बॉल, जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्क. बॉल चाललाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. निश्चितच बारी बारी सबकी बारी, कभी तुम भारी तो कभी हम भारी, कभी तुम्हारी बारी तो कभी हमारी बारी. विकेट आणि त्यानंतर षटकार. बट सांगायची गोष्ट आहे क्या की इथनं ना या स्पर्धेच्या चॅम्पियनशिप साठी कोणी बारी देणार नाहीये. इथं जी टीम भरपूर चांगली मेहनत करेल ती टीम आपल्याला पुढे जाताना दिसेल. षटकार इथनं आला म्हणजे धावफलक तब्बल 40. बघा लास्ट बॉलवर सागर कारभारीची विकेट जरी गेली असली ना, बट उमेश कौतुक करू, पहिल्याच बॉलवर षटकार. पुढचा बॉल अंतिम बॉल आहे या ओव्हर मधला. आणखीन एक त्याच दिशेने खेळायचा होता, फुल लेन डिलिव्हरी होती, बीट झाल्या बॅट्समन. डॉट बॉलने ही ओव्हर इथनं फिनिश केली आहे, म्हणजे आता 6 बॉल तब्बल समीकरण उरलंय 17 धाव्यांचं. फाईट भरपूर इथनं चांगली पाहायला मिळतीये. 17 धाव्यांची अजून देखील इथे 6 बॉल मध्ये गरज आहे.
चला फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. डेफिनेटली विशाल, आता पाहिलं तर अजूनही मी म्हणेल बॅलन्स मॅच आहे. 6 चेंडू आणि 17 बनवायचे आहेत. 3 ओव्हरमध्ये 40 कंप्लीट झाल्यात. जरूर सागर बाद झाला तरी उमेशनं आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला. त्याने देखील सांगून दिलं की हम भी किसी से कम नाही. आणि निश्चितच आता सचिन आणि उमेश ही जोडबोली आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 17ची गरज. गुड बॉयज केवनी दिवे टीमचा कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चालू सामन्यामधील विजेता संघ गुड बॉयज केवनी दिवे टीमच्या अगेन्स्ट या ठिकाणी सामना करेल सुपर 3 साठी. 6 बॉल आता 17ची गरज आहे. आणि स्ट्रायकरला बॅट्समन दमान आपल्याला इथनं दिसतील. सचिन स्ट्रायकर आणलात आणि सचिनने देखील भरपूर इम्प्रेसिव्ह बॅटिंग आतापर्यंत केली आहे. 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आलं. तब्बल जर विचार केला ना तर सचिन देखील 18वर नॉट आउट आहे. बट इथनं मॅच फिनिश करू शकेल का? सुसरा टीम गुड बॉय केवनी दिवेचा कॅप्टन आपण या. अक्षय मडवी, चला प्लीज मॅच सुरू करायची. अंपायर्सला देखील विनंती असेल. तर बघा अगदी 6 बॉलला तब्बल 17 धावेची गरज आहे. रणनीती अगदी स्पष्ट दिसते. पहिल्या बॉल पासून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. एक सिली पॉइंट लावलाय त्या ठिकाणी. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण पाहिलं विशाल. आणि स्पेशली ती जागा आहे ना, नवीन एखादा खेळाडू होते त्यालाच दिली जाते. सध्या तरी सिली पॉइंट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो वेदांत आहे. 6-17ची गरज. पहिलाच बॉल इथे चेंडू चांगला आलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय ना त्याच प्रकारे गोलंदाजी केली जाते. आणि यावेळी काय घडले पहा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तर एक्झॅक्टली झालाय त्या ठिकाणी. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. बघा, अंपायर डिसिजन विल बी लास्ट अँड फायनल. पंचांचा जो निर्णय येईल तो अखेरचा असेल. टीम हायवे दिवे, अंपायर जो काय निर्णय आहे तो देणार आहे. तुम्ही बाजूला व्हा प्लीज. अंपायर डिसिजन विल बी लास्ट अँड फायनल. जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत जरूर येईलच. कोणीही अंपायरशी वादविवाद करू नका. पंचांचा निर्णय अखेरचा राहील. अंपायर डिसिजन विल बी लास्ट अँड फायनल. वेलकम जय ब्राह्मदेव भाटे. सुपर 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला होता. बघा, जो काय निर्णय येईल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. सर, एक्झॅक्टली काय घडले? यस, रन आउट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये उमेश त्या ठिकाणी बाद झालाय. 1 धाव कंप्लीट झाली धावफलकावर. बघ लागलंय गो या सुकरीला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मोनिश आलाय मैदानाच्या आतमध्ये. सचिन वरती आता जबाबदारी आहे. आणि उमेशने खरं तर सचिनसाठी विकेट देखील फेकली. कारण सचिननं बॅटिंग भरपूर चांगली दाखवली आहे. येणारे 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी 16ची गरज. गोलंदाजी करण्यासाठी गणेश आलाय. गणेशला ह्या 16 धाव्या रोखाव्या लागतील. खर तर राऊंड विकेट ना आलाय. यावेळेचा बॉल इथे स्विंग केला ऑन साइडला. जो विश्वास दाखवलाय ना त्या विश्वासावरती सार्थ ठरत असताना इथे कामगिरी पाहायला मिळते बॅट्समन सचिनची.
उडीचे षटकार आला म्हणजे आता तब्बल 4 बॉल गरज असेल 10 धाब्यांची. इथनं दोन्ही टीमसाठी डेफिनेटली एक गोष्ट मी आवर्जून म्हणेन, हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. 4 बॉल 10 ची गरज आहे. बघा आता इथनं संघर्ष दोन्ही टीम्स अंतिम चरणापर्यंत गेला, बट हा संघर्ष शेवटच्या बॉल पर्यंत देखील कायम ठेवावा लागेल. आणि कोणती टीम तो संघर्ष इथनं कायम ठेवेल आणि कोणती टीम इथनं ही मॅच जिंकेल, प्रश्न भरपूर सारे आहेत, बट या प्रश्नांची उत्तर दरम्यान येणारे 4 बॉल आपल्याला देऊन जातील. 4 बॉल 10 ची गरज. सिली पॉइंट होता, आता तुम्हाला शॉर्ट लेग देखील इथनं पाहायला मिळेल. 4 बॉल 10 ची गरज. बघा आता दोन्ही टीम्सच्या प्लेयर्सच्या ना हृदयाचे डोके वाढलेत. आणखीन एक फटका त्याच दिशेने, बॉल या वेळेस देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार अफलातून. थँक्यू डीजे, थँक्यू 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 थँक्यू. कप्र काय धुवाला कप्र टाकूनची जाते ही याराला भेटावला. लाजवाब. अगदी आपण पाहिलं होतं ह्याच दोन संघादरम्यान तो सामना रंगला होता आणि त्या सामन्यामध्ये चेस डाऊन केलं होतं टीम हायवे दिवेने शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार खेचून. परंतु आता चेसिंग करते टीम खारबाव आणि समोर संघ आहे हायवे दिवे. आणि नक्कीच आता रिव्हेंज घेतला जाईल का हा देखील प्रश्न आहे. बदले की बराबर या फिर बदला. बघा लास्ट जो जी जीसीआयची टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये राहुलने अंतिम 2 बॉलवर 2 षटकार मारून खारबावला पराभूत केलं होतं. बट इथनं बघा सचिनच्या बॅटमधनं 2 बॉल 2 षटकार आलेत. आणि समीकरण आता बघा 3 बॉल 4 चे बाकी आहे. स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली जाईल का की कमबॅक होईल. आणि फटका उडवला, वॉट अ शॉट. स्टाईल मध्ये मॅच फिनिश, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ग्रेट बॅटिंग. तर या टॉस करण्यासाठी लगेचच दोन्ही संघ कर्णधार थँक्यू. आपण टॉस करणार आहोत आणि एक गोष्ट या मॅचला बघून नक्कीच म्हणेन, दिवस नाही तर रात्र बदलतं, दिवा नाही तर वाद बदलतं, नशीब बदलो ना बदलो पण वेल नक्कीच बदलतं. बघा त्या अंजूरच्या क्रीडांगणावर खारबावची टीम निराश होऊन गेली होती, बट आता वेल बदलली आहे. आता त्यांच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला स्माईल पाहायला मिळते. मॅच जिंकली आहे खारबावने, सो अभिनंदन पुन्हा एकदा. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. सज्ज आहेत समीर ठाकरे आणि 2 कॅप्टन्स आणि आमच्या मान्यवर उपस्थित आहेत. निश्चितच मनोहरजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. क्वालिफाईड मॅच असेल, जिंकणारा संघ ह्या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. सामनावीर देखील या ठिकाणी दिला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. सचिन या. वेल प्लेड सचिन. विदाउट प्रेशर, कुठल्याही प्रकारचा दडपण त्या ठिकाणी घेतला नाही आणि अतिशय चांगली फलंदाजी केली, हे पाहू शकता. सचिन, निश्चितच काय म्हणशील या इनिंग बद्दल? कुठला प्रेशर होता? प्रेशर तर होताच समजा, पण मला विश्वास होता का काढू शकतो मी. कसं वाटतं आणि तुझ्या टीमला आता निश्चितच इथपर्यंत तू आणून ठेवलं, तर यापुढे तुझ्या टीम कडनं तुला चुका वाटल्यात की समाधानी आहेस तुझ्या टीमवर? समाधान आहे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस आपण इथं करणार आहोत. टीम गुड बॉईज केवनी दिवे विरुद्ध जाणता राजा खारबाव. मॅच विल बी 3 ओव्हर पर साइड. ओली की सुकी कॉल करायचंय. ओली असं कॉल आहे, ओलीच आलंय. तर टॉस इथे जिंकलाय टीम दिवेच्या कॅप्टनना. मान्यवरांना मी विनंती करेन पुन्हा एकदा विराजमान व्हा. अक्षय वेळ आपल्याकडे कमी आहे, 3 ओव्हरची मॅच. काय घेशील? फिल्डिंग. काय उद्दिष्ट? कारण ह्या अगोदर त्या टीमनं भरपूर चांगलं चेस डाऊन केलंय, तरी देखील तुम्ही त्यांना पहिल्यांदा निश्चितच तुम्ही आता चेस डाऊन करण्यासाठी जाणार आहात, तर कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील?
3 ओव्हरच्या मॅचला 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तर दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टीम गुड बॉयज केवणी दिवेनं पहिल्यांदा नाणेफेकी जिंकली आहे आणि क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. तर जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील साहिल आणि विशाल पाटील. टीम केवणी दिवे, लवकरात लवकर आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. सामना 3-3 षटकांचा असेल. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण प्लीज लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे मैदानावर. गावदेवी अंजूर टीम, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा प्लीज. चला मॅच सुरू. चला विनंती असेल इथनं ओपनर देखील ग्राउंड मध्ये, सो मॅच इथनं सुरू करूया. 15 मिनिटाचा इथनं टायमर सेट केला जाईल. त्या अनुषंगाने इथनं